काळू बाळू यांच्या तमाशात काम करताना भाऊंना काय काय अनुभव आले जाणून घेऊया. तुम्ही म्हणालात की तमाशा फिरत होता तसे तुम्ही तमाशाबरोबर फिरलात, तर मग तुम्ही पहिला पगार आईला पाठवला आणि खूप हातभार लागला घरात, त्यामुळे तुम्हाला जरा असं काहीतरी काम केल्यासारखं वाटलं असेल, समाधान वाटलं. लहानपणापासूनचा ते 100 रुपये खूप होते माझ्यासाठी. तसं तमाशात खूपशे चांगले वाईट दोन्ही प्रकारचे अनुभव आले. बर, सुरुवातीला माझं वय आणि देहदृष्टी बघता मला खूप जण जीव लावायचे. बर, त्यांचा जो मॅनेजर होता तो म्हणजे मुलासारखं जपलं त्याने. बर, मोठ्या पेट्या वगैरे उचलून देणं. अच्छा अच्छा, खूप हलकी हलकी कामं द्यायचं. एक 2 महिन्याच्या नंतर तो सोडून गेला तमाशा. अरे रे, अच्छा. आणि जेवढा त्यांनी जीव लावला होता त्याच्या उलट सगळ्या मुलांनी सगळा राग काढला. अरे बापरे. ती लाईटची पिटी जवळ 6 जण उचलतात आणि ती खाली ठेवताना हा खांदा घासून जायचा. बापरे. म्हणजे कधी फळी जर उचकटलेली असेल ना तर इथून साल्ट वगैरे निघण्याचे बऱ्याच प्रकार झाला. त्यात जे मोठे मोठे पाईप असतात, मेन पाईप जे स्टेजचे असतात आणि मधला एक तंबूचा असतो, तर त्यातले ते स्टेजचे मोठे मोठे पाईप उचलताना एकदा तो अख्खा पाईप पायावर पडला. बापरे. आणि पाय सुजला माझा तो 2-2.5 महिन्याच्या नंतर. मला इतकं रडायला यायचं आणि मी घरी येऊ शकत नव्हतो. मला ते माघार घ्यायची नव्हती, कारण ते कम्प्लीट करायचं होतं. बर. मग पाय सुजला तरी त्यांच्या बरोबर राहायला लागलो. आणि त्यामध्ये एक भाकरी करणारी मावशी होती. तिचा मुलगा सेम माझ्या एवढा होता. तिने माझ्या दररोज पायाची मॉलिश करायची आणि तशातच माझं मी काम चालू हलकं हलकं काम. पण जसा पाय रिपेअर झाला पुन्हा तेच सुरू झालं काम. वजन उचलायचं. खूप ट्रॅव्हलिंग झालं माझं. अच्छा. मग त्या तमाशातून मग पुढे तुम्ही काय केलं? त्याच्यानंतर मी रावटी म्हणजे जे खाणं जेवण बनवणं असतं त्यांच्यामध्ये सामील झालो. अच्छा अच्छा. त्यांच्यामध्ये काम मला बाकी जड वस्तू वगैरे नाही, पण सकाळी पोहोचल्या भाजी शोधायला जायचं. जिथं मार्केट असेल तिथून आणायची, ती निवडायची, ते कापून द्यायची. सगळ्यांचं ते तंबू वगैरे लावून होईपर्यंत मग सगळ्यांना जेवण वगैरे वाढायचं. अच्छा. ते सगळं ते चालू होतं. बरं बरं. मग त्यांच्या बरोबर किती काळ प्रवास केलात तुम्ही? 5-1 महिने झाले. आणि त्यावेळेला मुंबईला बॉम्बस्फोट झाले होते. अच्छा. 12 बॉम्बस्फोट 92 ची गोष्ट. त्यामुळे मग सगळीकडचे तमाशे बंद केले आणि मग कोल्हापूरला सगळ्यांना आम्हाला शिफ्ट केलं. त्यांचं गाव आहे सांगली जवळ कोल्हापूर म्हणून. अच्छा. मग आम्ही जवळ 15-1 दिवस त्यांच्या शेतातच राहिलो. बर. आणि तिथून पुढे जवळ काहीतरी पावसाळा वगैरे चालू झाला आणि मग बंदच झाला तो. बर. मग तुम्ही काय केलं? तो सीझन संपवला पूर्ण. जे काय पैसे आले ते घेऊन गावाला आलो. त्याही वर्षी सोडून आल्यानंतर म्हटलं 12वीला ऍडमिशन घेतलं. साइड बाय साइड काहीतरी काम चालू असावं म्हणून मी लॉजवर नोकरी धरली. तिथं 2-3 महिने काम केलं आणि तिथंच राहायला जादूगार भैरव आलेलं आहे. ओ अच्छा. मग आणि त्यांच्याशी ओळखी काढली. मला ते कलाक्षेत्र आणखीन एक काहीतरी चान्स वेगळा ट्राय करूया. त्यांच्याशी जी रूम सर्व्हिस द्यायचो मी, त्यांना खूप आवडली होती. मग त्यांनी एक दिवस आम्हाला पास दिले. आई मला फॅमिलीला सगळ्यांना बोलवलं. पहिला जो शो बघितला मला खूप आवडलं ते. आणि लॉजवर नंतर संध्याकाळी आलो आणि त्यांना विचारले की मला तुमच्या बरोबर काम करायचंय. ते म्हटलं चालेल, पण सध्या फुल टाइम नको करू, साइड बाय साइड कर. आणि मग मी लॉज, माझे क्लासेस, 12वी आणि त्यांच्याकडे पार्ट टाइम काम, असा सगळा प्रवास चालू होता. आणि त्यात एक छोटीशी मला एंट्री होती की ऑडियन्स मधला माणूस ते स्टेजवर दाखवायचे. बरोबर बरोबर. तर तो तुम्ही होता? मी ऍक्टिंग करायची ते फक्त, की तुम्ही ऑडियन्स मध्ये आहात आणि तुम्हाला काहीच माहिती नाही. मला ते खूप भारी वाटायचं त्यावेळेला. आणि दरवेळेला कोणी ना कोणी अरे अरे असं ते दररोज शोला एक मजा वाटायची. अच्छा. आणि मग त्यांच्याबरोबर काम चालू केलं. नंतर मग तो म्हटला तुला असं नेहमी करायचं असेल तर असं नाही करता येणार, तू एक काम कर माझ्या बरोबर चल.
अच्छा. तर मग मी त्यांच्याबरोबर जायचं ठरवलं. म्हटलं शाळा त्यांना मी सांगितलं हा. मी साइड बाय साइड अभ्यास पण करणार अच्छा. आणि तुम्ही जर परवानगी देणार असेल परीक्षेला वगैरे यायला तर मी तुमच्याबरोबर येईल. अच्छा अच्छा. बरं. त्यांच्याबरोबर मी गोव्याला गेलो. अच्छा. हा. आणि एक दीड 2 महिने तिथे शो चालू होते. पण त्या सीझन मध्ये ना जो महाराष्ट्रात त्यांना जो प्रतिसाद मिळाला तो गोव्यात नाही मिळाला. अरे अरे. खूप खाली ऑडियन्स म्हणजे नसायचंच बहुतांश वेळेला. आणि ते त्याचंही काही नव्हतं. पण तिथून एका शो मध्ये काय झालं की ऑन स्टेज एका मुलीकडून ना आयटम चुकला. जो करायचा जो आयटम होता तो चुकला. बापरे. बाकी नाटकातले डायलॉग चालले पुढचा काहीतरी ऍडजस्ट करू शकतो. पिक्चर मधलं रेटिंग तिथे नाही. तिथं चुकलं की ते प्रेक्षकांना सगळं भांड उघडं पडतं. हो. आणि त्या जादूवर भैरवचं डोकं सरकलं म्हणजे जसा एडचा पडदा पडला त्यांनी जी तलवार असते ती खुपसण्याची तीच फेकून मारली जोरात. बापरे. तर ती तलवार हुकली. पण त्याचा जी मी धसका घेतला मी सरळ माझी पेटी उचलली पहाटे 5 ला उठून आणि पेटी घेऊन मी एकटा निघून आलो. तुम्ही नगरला परतल्यानंतर तुमचं शिक्षण पूर्ण केलं का? ऍडमिशन वगैरे घेतलं मी. त्याच्यानंतर रूम बॉयचं परत काम चालू केलं. बर. रूम बॉय क्लासेस चालू होतं. त्यानंतर 7-8 महिने झाले आणि जो फॉर्म भरायचा वार्षिक परीक्षेचा तो पुन्हा प्रॉब्लेम झाला घरातला. अच्छा. आणि तो नाही भरू शकलो मी. अच्छा. त्याही वर्षी परीक्षा माझी नाही होऊ शकली. अच्छा. त्यानंतर मग म्हटलं परीक्षा होत नाहीये शिक्षण अधुरं राहतंय काहीतरी मला ना वेगळं करायचं. हे आई जसं सांगते पहिल्यापासून पहिल्यापासून माझ्या मनात होती काहीतरी वेगळं करायचं. त्याच्यानंतर फायनल एक उपाय चालवला. त्याशी आमच्या सहकार सभागृहामध्ये अहमदनगरला अशोक सरांपर्यंत काहीतरी नाटक होतं. मला एक्झॅक्टली नाव नाही आठवत. बरं. मी तिथे गेलो आणि ते जे सेटिंग वाले त्यांना म्हटलं मला काहीतरी काम पाहिजे. अच्छा. कंपनीत. बरं. ते म्हणे इथं नाही त्याचा आमचा मालक जो कोणी आहे तो मुंबईला आहे. तुला मुंबईला यावं लागेल. बर. म्हटलं मुंबईला जावं कशाच्या भरोश्यावर नाहीये. आणि मुंबई विषयी त्या वयात ज्या मी वातावरणात वाढलो मला मुंबई आणि खूप भयानक असं काहीतरी घालून राहिलं. बरं. नगर जिल्ह्याच्या कधी बाहेर नाही पडलो तमाशा जर सोडला तर. म्हटलं आता काय करायचं घरच्यांना काय सांगणार काय. एक विचार केला तिथं त्या माणसाने सांगितल्यानंतर नाटक संपून घरी आलो. घरच्यांना सांगितलं म्हणलं मला हे अशोक सराफचं जे नाटक होतं त्या माणसांना मी काम विचारलं. त्यांनी सांगितलं मुंबईला आम्ही तुला काम देतो. बर. आईला असं सांगितलं आणि आई मला जिथे काम करत होती तिथून मला पैसे आणून दिले. मी 12 जानेवारी 1994 ला मुंबईत आलो. बरं. आणि किती पैसे घेऊन आलात? 150 रुपये आणले होते मी काहीतरी. बर. मी मुंबईला उतरलो. कर्जत पासून जे काय बघत आलो धक्काच बसला असेल. काय आयुष्यात काय नेमकं होणार आहे ना ते खूप हे झालं होतं. अर्ध घाबरणं उत्सुकता गोंधळ पैसे नाही फोन नाही काहीच नाही. असं करून मी दादरला उतरलो. तिथं मला पहिल्यांदा लुटला गेला. लुटला? हो. म्हणजे कसं? म्हणजे मी असं कोपऱ्यात अगदी गरीबासारखा कोपऱ्यात बसलेलो होतो. मला पुस्तक वाचायची सवय होती. पुस्तक काढलं वाचत बसलं. एक जण माणूस आला माझ्या बाजूला बसला. कुठले काय विचारलं. बर. मी सांगितलं. मी त्यावेळेला एक मनात ठरवलं होतं काही होऊ आपण खरं सांगायचं. अच्छा. बघूया काय होतंय ते. अरे बापरे. त्या माणसाला सांगितलं. त्यांनी मला सांगितलं की मी तुला कामाला नक्की लावतो. अच्छा. म्हटलं चला कोणीतरी चांगला विश्वासाच असं वाटलं. दादर स्टेशनला जा. आणि मग त्यांनी मला लोकलनी बॉम्बे सेंटरला घेऊन गेला. आम्ही पेपर वगैरे टाकले स्टेशनला बॉम्बे स्टेशनवरच. हो. अच्छा. पेपर वगैरे टाकून झोपला मी. बरं. पहाटे 5च्या आसपास नाही रात्री झोपताना मला वाटलं घड्याळ दे तुझ्या हातातलं आपल्याला सकाळी लवकर जायचं ना तर मला टाइम कळायचा नाही. अच्छा. जसं खरं बोलायचं ठरवलं होतं तसं कोणाला नडायचं पण नाही हेही ठरवलं होतं. तर मी हातातलं घड्याळ काढून त्याला दिलं.
मला म्हटलं आपल्याला ट्रॅव्हलिंगला वगैरे पैसे लागतील, हा तुझ्याकडे किती आहे? तर मी 100 रुपये होते, देऊन टाकले त्यांनी. तिथून आम्हाला बॉम्बे सेंट्रल पासून चालत चालत कशा मार्गे नेलं काय माहित नाही. आम्ही निघालो नळ बाजारात. बर, मला ते खूप वर्षांनी कळलं की तो नळ नळ बाजार होता. बाजार आहे. अच्छा. नळ बाजारातून निघालो. तिथं नंतर म्हटलं काहीतरी गडबड आहे. अच्छा. हा तो हा. माणूस हुलकावून येत गायब झाला निघून. अरे बापरे. गायब झाला म्हणजे नशीब माझी ती सुटकेस मी त्याला देणार होतो. लास्ट मोमेंटला तो म्हटलं एक काम कर, मी तुला कामाला लावतो, ते काम होत नाहीये, तर तुझी सुटकेस दे, ती विकावं लागेल आणि त्याचे जे पैसे येतील ना ते डिपॉझिट म्हणून भरावं लागतील. बापरे. म्हटलं हा घड्याळ घेतलं, 100 रुपये घेतले, आता एवढं तरी अंगावर घालायपुरतं तरी राहू द्या म्हणून मग एका गल्लीतून त्याच्या मागे जाता जाता मी त्याला तिथून बाहेर पडलो. अच्छा. आणि त्या नळ बाजाराच्या तिथून दादरला जो सरळ रस्ता असतो तिकडे आलो आणि एका मुलाला जो पेपर मधला कापलेला पत्ता होता, अच्छा अच्छा अच्छा, त्याला तो म्हटलं मला अशा अशा पत्त्यावर जायचंय, काय करावं लागेल? तो म्हटला अशी बस पकडेन जा दादरला. अच्छा. म्हटलं नाही माझ्याकडे बिलकुल पैसे नाहीयेत. तर त्याने असं बघितलं माझ्याकडे सुटकेस वगैरे, त्यांनी 5 रुपये दिले माझ्याकडे. बर. आणि बस नंबर वगैरे सांगितला. अच्छा. ती बस पकडून मी दादरला आलो. त्या ऍड्रेसवर गेलो आणि योगायोगाने ती माणसं नगरचीच होती. बर. हा, करण कवाने म्हणून होता. अच्छा. तर ती नगरची होती. त्यांनी मला जीव घाऊ जेवण वगैरे दिलं पोटभर. अरे वा. आणि मला म्हटलं राहण्याची वगैरे काय सोय? तर मी एकदम त्यांना सांगू शकत नाही की मला मी असाच आलो. म्हटलं नाही, माझी एक कुलाब्याला मावशी आहे, मी त्यांच्याकडे जाणार आहे. आणि आमच्या नगरला आमच्या शेजारी एक मुलगा होता राहायला, तो म्हटलं तर मुंबईला गेला तर माझ्या मावशीला भेटून ये. अच्छा. कुलाब्याला होती. बर. अच्छा, तो रेफरन्स होता म्हणजे. भेटून ये एवढंच म्हटलं. मग ते करण कवानेंना सांगितलं की माझा थोडासा पैशाचा प्रॉब्लेम झाला. त्यांनी परत 5 रुपये दिले, बस पकडली आणि बस बॅग घेऊन उभा होतो. शबनम होती, सुटकेस होती. बरं. आणि व्हीटीच्या जस्ट अगोदर मी चालू बस मधून व्हीटी स्टेशनला जोरात उडी मारली. बापरे. म्हणजे सुटकेस एकीकडं, मी घासत गेलो एकीकडं. आणि पहिल्या दिवशीचा तो फिल्मी एंट्रीचा जो अगदी अनुभव, तिथून मग उठलो, सुटकेस घेतली, बाजूला जाऊन थोडं रिलॅक्स झालो. आणि नंतर मग तिथून कुलाब्याला गेलो बस पकडून शांत मनाने. कुलाब्याला मच्छी मंदिरला गेल्यावर त्या मावशीचं नाव वगैरे सांगितलं. अच्छा अच्छा अच्छा. ससून गोदीला. त्याच्यामध्ये इथं कुणी राहत नाही, ते माणसं वगैरे नाहीयेत, त्यांची सगळ्यांची ते राहणारे माणसं गीतानगरला आहेत. म्हटलं ठीक आहे, मी शोधित जातो. तिथून निघालो, पायी पायी गेलो त्यांच्या घरी. जवळजवळ संध्याकाळचे 5 वाजले होते. त्यांच्या नुसत्या नावावरून त्यांना शोधून काढणं खूप कठीण होतं, पण ते मिळालं. त्यांच्या घरी गेलो. मावशीला सांगितलं की असं असं आहे, मी अरुणचा मित्र आहे आणि आलोय मुंबईत काम. त्या मावशीनी काही विचारलं नाही, बसवलं आणि जेवू खाऊ घातलं. कुठं राहणार काही विचारलं नाही. बॅग वगैरे ठेवली स्वतः उचलून घरात आणि निवांत गप्पा मारीत बसलो आम्ही. म्हणजे या हिशोबाने की तू आता इथेच राहायचं. अरे वा. जोपर्यंत तुझं काही बसताना नाही बसत, तू इथेच राहायचं. बरं बरं. आणि मग मी त्यांच्याकडे राहायला लागलो. अच्छा. खाणं पिणं. मग त्यांच्याकडून थोडेफार पैसे घ्यायचे, दादरला यायचं, काम शोधायचं. पण एवढी त्यांची परिस्थिती नव्हती की मी त्यांच्याकडे नेहमी पैसे मागावे. मग ते मला एक दिवस म्हटल्या, एक काम कर, सकाळी सकाळी तू बंदरावर काम कर. अच्छा. बंदरावरचा टाइम आहे की सकाळी 5 ते 9, 11 ते 1. अच्छा अच्छा अच्छा. तो म्हटलं मला काही कामाचं तसं काहीच नव्हतं. मी तशी मधल्या वेळात जी कामं शोधायचो मुंबईत, त्यांच्या घरून पैसे घेऊन, ते हॉटेल बिटेल मला, कारण बाकी काही रेफरन्स नव्हता. म्हटलं मग चालेल. एक दिवस त्यांनी पार्टी वगैरे आणली आणि मच्छी बंदरला काम चालू केलं. बर.